आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। या भेटीमध्ये मराठा ओबीसी आरक्षणावरून राज्यामध्ये स्फोटक परिस्थिती असल्याची माहिती पवारांना दिल्याचं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। राज्यामधील वातावरण शांत राहावं हा माझा हेतू असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणालाही भेटण्याची तयारी आहे असं सुद्धा भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। जवळजवळ आम्ही 1.5 तास बोलत होतो। कुठे कुठे काय काय झालं ते मी त्यांना सगळं सांगितलं। वकील लोक काय काय बोलतात ते सुद्धा मी सांगितलं। धनगरांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली। त्याच्यावर काय आहे ते मी त्यांना बोललो। त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या। ते अशा रीतीने जे आहे सर्व साधक बाधक चर्चा जी आहे मुख्यमंत्री त्यांना बोलवून घेतील आणि आम्ही त्यांच्याबरोबर बसून चर्चा करू। मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे। यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे। उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल। काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही। काही लोक हे ओबीसी समाजाचं, धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं, माळे समाज कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही। तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे।